आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्यापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे डावोस मध्ये सुरू होत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभाग, MIDC, MMRDA शिष्टमंडळ MOU करण्यासाठी आणि त्या पूर्ण मोठ्या इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे. त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलंय. पण मला देखील पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदरच सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे आम्ही आता डावोसला निघालो याची देखील जाणीव झाली. पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो. 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्याने दिला जाईल. आजचे आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं, एक विरंगुळा म्हणून बघावं. आता 3 दिवस हे तुम्हाला देखील रोज रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले MOU होतील आणि इकडे चांगले MOU झाले नाही. ते कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातलं. पण मी आपल्या मार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल. वेदांता पासवान जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमचा आरोप झाला, अन्य काही आरोप झाले. पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेर न आणण्याची ताकद किती आहे हे या डावोसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल. आणि म्हणून ज्यांनी पोलिसांच्या करवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. MIDCचं 14 लोकांचं शिष्टमंडळ आहे, MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोक जी गेलेली आहेत आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथे गेलं. काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे? ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाही त्यांना कदाचित हे अप्रूप असावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव हे देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. आज खासदारांचं आणि माजी खासदारांचं काहीतरी तिथं गेलेत असं देखील पत्रकार परिषदेतनं मी बघितलं, ऐकलं. मला तर काही लोकांना आवाहन करायचं आहे की 21 तारखेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे. नक्की खर्च किती झालाय, किती होणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे. आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकारामध्ये जातील, ते परत पत्र देतील, परत एक माहिती काढतील. या सगळ्या माहिती काढल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल यावेळेचा डावोसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे. शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील MMRDA देखील त्या ठिकाणी MOU करणार आहे, उद्योग विभाग त्या ठिकाणी MOU करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेलेले आहे त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही याची हमी उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. आणि येताना डावोसमध्ये ऐतिहासिक MOU करून मुख्यमंत्री परततील हा देखील विश्वास उद्योग मंत्री या नात्याने देतो. कारण शेवटी उद्योजकांना देखील वातावरण चांगलं लागतं. खरं तर 22-23 तारखेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता होती. नक्की किती खर्च, म्हणजे माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळी वाघनखं आणण्यासाठी गेलो त्यावेळी उदय सामंतचा खर्च MIDCने केला आणि मग 3 दिवसानं तोंड रशी पडली. मी जातानाच मुद्दाम माझ्या वडिलांच्या खात्यातनं ते पैसे भरलेले होते. तर आल्यानंतर मला सांगता येईल की माझ्या बापाच्या पैशाने गेलो म्हणून. त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते पैसे घेऊन गेलो होतो. तर जरा 21 तारखेपर्यंत अजून थांबावं, जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि 21 तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ किती MOU झालेले आहे, किती खर्च झालेला आहे, किती लोक होती, 70 लोक होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, हे पुराव्यानिशी ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठे अर्थ आहे असं होईल. जाताना कोणी अपशकन करू नये. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी, महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा जे प्रयत्न करतायत ते अतिशय मोठे आहेत आणि त्या प्रयत्नाला समर्थन या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद ही एवढ्यासाठीच होती की उद्या
पासून डावोसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होतंय त्याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला एक ऐतिहासिक ठसा उमटवेल, आगळा वेगळा ठसा उमटवेल आणि जे कोण पत्रकार परिषद घेत आहेत ते शांत होतील असं माझं उद्योग मंत्री म्हणून मत आहे. आणि आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपल्याला देखील आल्यानंतर ज्याला आपण रुपयाचा हिशोब असं म्हणतो तो सगळ्याचा सगळा हिशोब MMRDA आणि MIDCचा हा दिला जाईल. हा उद्योग मंत्री म्हणून माझा शब्द आहे, माझं वचन आहे. उद्योग खात्यामध्ये तेव्हाच्या प्रवासाच्या काही योजने किंवा हिशोब काही मांडलेला आहे. हे खरंच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये विचारलं पाहिजे. जे पत्रकार परिषद घेतात त्यांना आपण विचारलं पाहिजे की उद्योग मंत्री दावोसला जात असताना ऊर्जा मंत्री का गेले, ऊर्जा मंत्री जात असताना पर्यटन मंत्री का गेले, पर्यटन मंत्री जात असताना त्यांचे OSD का गेले, त्यांचा OSD जात असताना त्यांचा प्रायव्हेट OSD का गेला. मला असं वाटतं की त्याच्यावर मला अजिबात टीका करायची नाही. त्यावेळी त्यांना वाटलं म्हणून ते घेऊन गेले, त्यांना झेपेल त्यांनी MOU केले. पण त्यातला जो नितीन राऊत साहेबांना घेऊन गेलेला जो 50,000 कोटीचा MOU होता तो अजून शोधून सापडत नाही. तो इंडस्ट्रियलिस्ट पण सापडत नाही आणि तो MOU पण सापडत नाही. असे काय आम्ही MOU केले नाही. मागच्या वर्षी 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केले. त्याच्यातल्या 83% MOUची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे आणि आज देखील काही आकडेवारी आलेली आहेत. ते सगळे अंदाज आहेत. सगळ्यांचे अंदाज सुटतील एवढे चांगले MOU करून आम्ही परत येऊ. त्यांनी असंही म्हटलंय की 70 जणांचं वयात हे दावोसला निघालं. त्यांनी काय म्हटलंय म्हणून सांगितलं की लोकशाहीमध्ये त्यांना काही म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांनी 21 तारखेपर्यंत थांबलं पाहिजे होतं. वस्तुस्थिती बघितली पाहिजे होती. मागच्या वेळी जसं वाघनाकांच्या वेळी झालं तसं होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे होती. तर मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होणार आहे. तर दुसरी त्याच्यामधली महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक किंवा काही मंडळी जर आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन जात असतील तर ते स्वतःच्या पैशानं जात असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं कोणाचं काही कारण नाही. पण माझ्या दृष्टीनं पहिला प्रश्न असा आहे, उद्योजक आले पाहिजे, डावोसचा दौरा झाला पाहिजे व जे उद्योजक आहेत त्यांच्या घराखाली सचिन वाजेंना बॉम्ब ठेवला, तो सचिन वाजे कोणी घेतला ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? त्याचं उत्तर नाही. पूर्वीपर्यंत अदानी चालत होते, आता धारावीमध्ये त्यांनी टेंडर घेतल्यानंतर अदानी चालत नाही. पण अदानी त्याला चालत नाही, त्यांच्या विरोधात मोर्चा निघतो आणि तेच अदानी शरद पवार साहेबांना जाऊन भेटतात. हे नक्की हे काय आहे? ही संभ्रमावस्था आहे. त्याच्यामुळे आमच्या दौऱ्याचं क्लॅरिफिकेशन आम्ही नक्की आल्यानंतर देऊ आणि जे गेलेत ज्यांच्यावर शासनाचा खर्च झालाय त्या खर्चाची इत्थंभूत माहिती देऊ. पण जे शिष्टमंडळ आज देखील दावोसमध्ये आम्हाला मदत करायला गेलेलं आहे त्याच्यामध्ये नावं पाहिजे ती देखील मी आपल्याला पाहिजे स्वतःच्या खर्चाने गेले. त्यांनी का जाऊ नये? त्यांची स्वतःच्या पैशानं जायची दानत आहे. आता माजी खासदारांबद्दल म्हणजे कदाचित मला असं वाटतं मिलिंद देवरांबद्दल ते बोलले असतील. अक्षरशः दुर्दैवीपणा आहे. मी माहितीसाठी सांगतो की हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यावेळी सुरू झालं, ज्यांनी सुरू केलं त्यांचे आणि मुरली देवरा साहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. मिलिंद देवरा हे काय आजच फॉरेन टूर करत नाहीये, आजच परदेशामध्ये जात नाही. मिलिंद देवरा महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पॉलिटिकल लीडरमध्ये एक टॅलेंट म्हणून परदेशामध्ये गेलेले खासदार आणि माजी मंत्री होते. त्याचा अभ्यास काही लोकांनी करावा. काल परत मिलिंद देवरा ज्यावेळी तुमच्या बरोबर होते त्यावेळी ते चांगले होते, आज शिंदे साहेबांबरोबर आले ते वाईट झाले. ही प्रवृत्ती काही लोकांनी सोडली पाहिजे. त्याच्यामुळे जे प्रायव्हेट जात आहे ते प्रायव्हेट खर्चानं स्वतःच्या खर्चानं जात आहे. पण पत्रकार परिषदेची एक गंमत मला आवडली की त्याच्यामध्ये हल्ली कॉमा असतो. मी जर बघितलं असेल तर सरकारी खर्चानं जात आहेत पण काही लोक स्वतःच्या खर्चानं पण गेले असतील. हे कशामुळे व्हायला लागलं तर ते वाघनाखामुळे व्हायला लागलं. त्याच्यामुळे जे स्वतःच्या खर्चानं जात आहे ते त्यांचे अकाउंट नंबर पासून तुमच्याकडे देतील आणि जे शासनाच्या खर्चानं जात आहे त्याचा इत्थंभूत खर्च उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेन. मी आपल्याला वाचून दाखवतो. MIDCचं जे आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्योग मंत्री भूषण गगराणीजी, ब्रिजेश सिंगजी, म्हणजे भूषण गगराणी कोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ब्रिजेश सिंग कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, हर्षदीप कांबळे कोण आपल्याला माहिती आहेत, विपिन शर्मा कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, राजेश कोवळे जे सरकारी OSD त्यांचे आहेत, त्याच्यानंतर
विकास सूर्यवंशी आहेत, पाटणे आहेत, आनंद माडिया आहेत, जे सीएमओ मध्ये काम करतात. त्याच्यानंतर साहेबांचे पी आहेत ते असलेच नाही, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असता कामा नये. नितीन लालसर 14 लोकांचं शिष्टमंडळ हे MIDC मार्फत आहे आणि MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे. पण MMRDAचा खर्च हा 3,85,00,000 रुपये हे MMRDA करते, जे आज काय भरपूर असं काय काय सांगितलं गेलं. त्याचे डॉक्युमेंट्स ते देतील, माझ्या माध्यमातून देतील. आणि आमचा जो खर्च आहे तो मी जरा सस्पेन्स ठेवतो, म्हणजे 3 दिवस आपल्याला चांगल्या बातमी महाराष्ट्रातून येतील, चांगल्या प्रेस कॉन्फरन्स होतील. मी आल्यानंतर आम्ही ऍक्च्युअली खर्च किती केलाय, पण तो 34 कोटी नाही. MMRDA वेगळं, MIDC वेगळं, आणि जे काही NGOs येत आहेत ते स्वतःच्या खर्चाने येत आहेत. त्यांच्यावर आपण कसं काय बंधन घालू शकतो? ते बंधन आपण घालू शकत नाही. आणि स्वतःच्या पैशानं जे येत आहे, स्वतःची राहण्याची व्यवस्था जे स्वतः करतायत, त्यांच्यावर शासनाचा का कंट्रोल असावा? ते येऊन जर आम्हाला मदत करत असतील, आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करण्याची जाणत आहे, त्याच्यामुळे ते येत आहे. बेसिक गव्हर्नमेंटचा पोझिशन यापूर्वी सुद्धा तुम्ही आता तुमच्या आधीपर्यंत होते करार होतं, पण तेवढे इम्प्लिमेंट होते. हा जो आरोप होता त्याला पोलिटिकल काय? अगदी बरोबर आहे, आरोपामध्ये तथ्य आहे, पण त्या आरोपाला आम्ही तिलांजली दिलेली आहे. 1,37,000 कोटी हे MMRDA धरून आमचे मागच्या वर्षीचे MOU होते, त्यातले 83% MOU आम्ही अंमलबजावणी करतोय. याचा अर्थ MIDCचे किमान 90% आम्ही इम्प्लिमेंट करतोय. यावेळी देखील MOU होती, त्याची अंमलबजावणी देखील पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये केली जाईल. कारण हा 3 वर्षासाठीचा MOU असतो. 3 वर्षात ही इंडस्ट्री सुरू होणार असते, पण आम्ही 90 ते 95% फॉरेन करन्सी जी आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करतो. ठेवू ना, उद्या जरा तुझ्यासाठी ठेवू, परवासाठी ठेवू. इंडस्ट्री डिपार्टमेंट हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक सक्सेसफुल डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटवर टीका केल्यानंतर स्वतःला TRP मिळतो असं अनेकांचं धोरण असल्यामुळे कदाचित ही टीका आहे. त्यामुळे या टीकेला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही, आणि या टीकेला उत्तर देऊन त्यांना काही मला मोठं करायचं. माझ्याकडे 3 कागद आहेत, 3 कागदामध्ये सगळी माहिती आहे. पण हे 3 कागद मी 21 तारखेसाठी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठच्या माणसावर किती खर्च झाला, किती MOU झाले, ते इंडस्ट्रियलिस्ट कोण होते. आपल्याकडे एक प्रथा आहे जी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केली, शिंदे साहेबांनी सुरू केली. आपण तिथे गेल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका डिनरचे होस्ट बनतो, आणि आपण सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरना, जगातल्या काही मिनिस्टरना जेवायला बोलवतो. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती आपण कुठे जाऊन जोपासतोय, डावसमध्ये जाऊन जोपासतोय. तो देखील आमचा कार्यक्रम आहे. अनेक पंतप्रधानांना CM साहेब भेटणार आहेत, CM साहेबांना अनेक लोक भेटणार आहेत. मला असं वाटतं की सगळा कार्यक्रम ठरलेला आहे, परंतु दर दिवशी MOU किती होत आहेत आणि इथं आम्ही तुम्हाला सांगितलं. मग त्यांची संख्या पण 11-12 काहीतरी होती, आता मला माहिती नाही. पण मी तेच सांगितलं ना, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जा मंत्री होते, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये पर्यटन मंत्री होते, MIDCच्या शिष्टमंडळामध्ये ऊर्जा मंत्र्यांचा OSD होता. तर ते असावं, त्याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. ते देखील महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठीच गेलेले होते, परंतु आपण गेलेलं असताना आपण गेलोच नाही अशा आविर्भावामध्ये कोणी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि इंडस्ट्रीकडे असा मेसेज जाऊ नये की आपलं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे वाईट आहे, तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे आहे, तुम्हाला हे साबित करायचं आहे. तुम्ही सभागृहामध्ये गेलेला आहे, तुम्ही माझ्यावर हक्कभंग आणू शकता उद्योगमंत्री म्हणून, तुम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणू शकता. सभागृहात बसायचंच नाही, तर बाहेर बोलायचं, ही काय पद्धत आहे? त्याच्यामुळं एवढं आयुध मतदारसंघातल्या लोकांनी मोठं दिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना, आम्ही सभागृहामध्ये जनतेला दाखवून देऊ शकतो, आणि सभागृहामध्ये खरंच बोललं पाहिजे. म्हणून सभागृह आहे,
सभागृह आता परत येईल, सभागृहामध्ये प्रश्न विचारा. श्वेतपत्रिका मी काढली, व्हाईट पेपर मी काढला, त्याला कोणीच चॅलेंज केलं नाही. फक्त 2 दिवस पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळं इलेक्शनसाठी पत्रकार परिषदा होणं उपयोगाच्या नाही, महाराष्ट्राच्या हिताच्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून पत्रकार परिषद संपत असताना एवढंच सांगतो की इंडस्ट्री आणत असताना सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत. अरे कारशेड थांबवली, समृद्धी महामार्गाला विरोध केला, वाढवण बंडाला विरोध केला, MTHL ला विरोध केला, नवी मुंबईतल्या त्यांना विरोध केला, म्हणजे सगळं होत नाही. तर यासाठी कुठेतरी आपण एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलं पाहिजे. आणि तीच माझी विनंती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले हे एक्सेप्ट केले पाहिजे. 15 महिने अजून कोण करत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्यांना भेटा ना. तुमच्या काही शंका असतील, महाराष्ट्राला अजून पुढे न्यायचं आहे, अजून काही आयडियाज आहे, हे पत्रकार परिषदेतनं सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांची वेळ घ्या. ते मुख्यमंत्री आहेत, पवार साहेब वेळ घेतात. पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतात, त्यांच्याशी डिस्कस करतात. परवा राज ठाकरे साहेब भेटले. मला असं वाटतं की कुठेतरी खरोखरच महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जी मुख्यमंत्री आहे व्यक्ती, तिचा सन्मान करून त्यांना भेटून पुढे गेलं पाहिजे. मी सांगितलं ना, काही लोक जी आहे मी स्वतःच्या खर्चाने येतात, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन काय असावं. एक सवाल आपसे पूछना चाहूंगा कि बात महाराष्ट्र के इंडस्ट्री डेवलपमेंट को एक तरफ विपक्ष प्रशासन ये आरोप लगाता है सरकार पे कि बहुत सारी इंडस्ट्रीज महाराष्ट्र से बाहर है, लेकिन MIDC महादेव की जानकारी कि अभी भी बहुत सारी नई MNC जो डेटा सेंटर इंडस्ट्री है वो आ गई है रायगढ़ में, महाराष्ट्र में. ये महाराष्ट्र के लिए कैसे एक बात ऐसी है, आपको 1 महीने पहले की अगर पत्रकार परिषद याद है तो उसमें ऐसा कहा गया कि जेम्स एंड ज्वेलरी जो हमारा पार्क है वो शिप से उठ के गुजरात चला गया, सूरत चला गया. मेरे आप सबसे विनती है, 21 तारीख के बाद आप मेरे साथ शिप में आ जाओ, अंधेरे में आ जाओ, जहां हम 50,000 करोड़ का पार्क बना रहे हैं, भारत का सबसे बड़ा. उधर नवी मुंबई में आ जाओ, उसका काम कल से शुरू हो गया है. तो ये सिर्फ इलेक्शन के लिए प्रेस कॉन्फ्रेंस है, इसमें कुछ भी सच्ची बात नहीं है. इस साल भी हम जो MOU करेंगे वो हिस्टोरिकल करेंगे. इतनी इन्वेस्टमेंट लाएंगे कि जो इन्वेस्टमेंट आज तक किसी ने नहीं लाई. मैंने ये भी बोल दिया है कि 20 तारीख को आने के बाद कौन सा कितना सिस्टम मंडल है तो मैंने बोल दिया 14 लोगों का है, MMRDA का 5 लोगों का है, ये तो मैंने बोल दिया है. और उसके ऊपर कितना खर्चा हो गया है, कौन प्राइवेट गए हैं, उन्होंने खुद का खर्चा कैसा किया है. अगर खुद के खर्चे से कोई आ जाता है तो उसमें क्यों ऑब्जेक्शन है. शासन का पैसा, गवर्नमेंट का पैसा कम खर्चा हो, ये अगर एम है तो उसके ऊपर ही बोलना चाहिए. तो उसका पूरा एनालिसिस जो है, उसकी पूरी बैलेंस शीट जो है वो हम महाराष्ट्र के सामने सदर करते हैं. पूर्व सांसद, मौजूदा सांसद, उनका भी जिक्र है. बच्चों और वाइफ को भी लेके जा रहे हैं. मिलिंद देवरा साहब एक बहुत टैलेंटेड MP थे, मिनिस्टर थे. ये डावोस ही उनके लिए बाहर जाने के लिए मौका है, ऐसा नहीं है. एक बात सोच लेनी चाहिए, उनके जो पिताजी थे मुरली देवरा साहब, उनका और वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के जो फाउंडर है उनका अच्छी तरह से रिलेशन था. वो कई बार उधर गए, कई बार अब्रॉड गए हैं और खुद के पैसे से गए. अगर खुद के पैसे से एक टैलेंट MP वहां आ रहा है और इन्वेस्टमेंट कहाँ कैसे लाना है अगर वो बोल रहा है तो क्या बुरी बात है. अगर उसका पैसा MIDC ने, MSRDC ने या MMRDA ने खर्चा किया है तो हम गिल्टी है. अगर वो खुद के पैसे से जा रहे तो प्रॉब्लम क्या है. इलेक्शन आ गया. महापत्रकार परिषद आजपर्यंत एक महामेळावा असला होता, महासभा ऐकली होती, महापत्रकार परिषद. मी पण प्रयत्न करेन 21 तारखेला आल्या महापत्रकार परिषद दावोससाठी.
निकालाविरोधात पुस्तकांनी केंद्रामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्ट जो है जो स्पीकर ने फैसला दिया वो लेकर अगर कोई लोग सुप्रीम कोर्ट में गए हैं तो अभी सुप्रीम कोर्ट का फैसला क्या होगा इसके ऊपर मैं बोलना उचित नहीं है। हमारे कागज मेरिट के हैं, हमारी मेजोरिटी मेरिट की है, हमारे नंबर्स मेरिट के हैं। हम जो कुछ बोलना चाहेंगे, जो कुछ सबमिट करना चाहेंगे वो सुप्रीम कोर्ट में करेंगे। अभी हाल फिलहाल में फडणवीस जी ने मोदी के सामने डेटा सेंटर इंडस्ट्री की बात की, देश की नजर डेटा सेंटर्स पे है। एक्चुअली जब ज्यादातर डेटा सेंटर इंडस्ट्री महाराष्ट्र में आ रही है, तो ये मौजूदा महाराष्ट्र सरकार का उनका खुद का एक क्रेडिट। इसका जवाब है आईटी पॉलिसी। जो आईटी पॉलिसी देवेंद्र फडणवीस साहब ने 2016 में की थी वो लैप्स हो गई 2019 में, लेकिन उसके बाद कुछ भी नहीं हुआ। उसमें एकनाथ शिंदे साहब ने, देवेंद्र जी ने और हर डिपार्टमेंट ने लीड किया। वापिस हमने वो आईटी पॉलिसी लाए, उसमें हमने डेटा सेंटर इंक्लूड किया। इसलिए देश का सबसे बड़ा डेटा सेंटर हब अभी महाराष्ट्र बनने जा रहा है। फार मोठ्या पद्धतीने आणि मराठी आणि लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात लँड घेतात. त्यानंतर ती लँड सगळे बहुतेक धनदानगे होतात ते मराठी. जर थोडी मोठी जमीन दिल्या जाऊन शेतकऱ्यांना आमचं देखील सरकार म्हणून देखील हेच आव्हान आहे की आम्ही जर थेट शेतकऱ्यांना पैसे देऊ शकलो आम्हाला देखील आनंद आहे, पण स्वतःची जमीन ही एमआयडीसीला देत असताना, एमएसआरडीसीला देत असताना, एमएमआरडीला देत असताना किंवा कुठच्याही शासकीय प्रोजेक्टला देत असताना जर स्वतः शेतकऱ्यांनी दिली तर शासनाचे सगळे बेनिफिट्स, आर्थिक बेनिफिट्स त्याला मिळू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं नाही. मी देखील उद्योग मंत्री म्हणून सांगतो की इन्व्हेस्टरला जमीन देऊन इन्व्हेस्टर आम्हाला देण्यात येणार त्याच्यापेक्षा जर ती शेतकऱ्याला दिली तर शेतकऱ्याला आहे त्याच्यापेक्षा 4 पट पैसे मिळू शकतात. आणि त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी कार्यवाही केली तर पैसे त्यांच्याकडे राहू शकतात. उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेला आहे, राहुल गांधी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल. विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये जर गट हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला असेल तर त्या निकालाच्या बाबतीमधलं जे काही सुप्रीम कोर्टाला सांगायचंय ते विधानसभेचं कार्यालय सांगेल, विधानसभेचे अध्यक्ष सांगतील. आम्ही पार्टी असू तर आम्ही आमचे खरे कागदपत्र देऊ जे आम्ही विधानसभेमध्ये दिले. आता माझ्यासारख्याची देखील व्हीपवर खोटी सही मारलेली त्या ठिकाणी साबित झालेली आहे. त्याच्यामुळे खोटी सही मारणारे, खोटं बोलणारे अजून काय करू शकतात, त्याला किती न्याय मिळेल हे मला माहित नाही. सुरक्षतेच्या बाबतीमध्ये मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही कुठच्याही पद्धतीची यंत्रणेकडनं हलगर्जीपणा सहन करणार नाही. शेवटी ते आमच्या विरोधामध्ये जरी बोलत असले, आम्हाला हीन दर्जात्मक वागणूक देत असले, आमच्याबद्दल बोलत असले, टोमणे मारत असले, तरी देखील ते आज राज्यातल्या एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचं कुटुंब हे वेल नोन कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये फार मोठं काही सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असं मला वाटत नाही. सर्वसामान्य माणसापासून टॉपच्या नेत्यापर्यंत संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकार पार पाडेल. मौके पे जब आप लोग का दौरा हो रहा है लोकशाहीमध्ये कोणी कोणाला कुठेही उभं करू शकतो, पण श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये कोणी जरी उभं राहिलं तर पूर्वीपेक्षा दुप्पट मतानं श्रीकांत शिंदे निवडून येणार आहेत. आप लोग का जब एक मौके पे दौरा है, आपको निकलने वाला है, ठीक उसी एक दिन पहले प्रेस लेना, क्या इंटेंशन हो सकता है, कितना बैड इफेक्ट? मैंने बोला ना, इलेक्शन नजदीक आ गया है. महाराष्ट्र के इंडस्ट्री के लिए ये अच्छी बात नहीं है क्योंकि इंडस्ट्री से सब देखते हैं, लेकिन आज एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्र को मिला है एकनाथ शिंदे साहब के रूप में, देवेंद्र जी के रूप में, अजीत दादा के रूप में. इसलिए इंडस्ट्रियलिस्ट हमारे ऊपर विश्वास रख रहे हैं. नहीं तो एक पुलिस अधिकारी को जो सस्पेंड था, उसको पद दिया था पार्टी का, उसको रिजाइन देके वापिस पुलिस में लाके उस सचिन वाजे ने क्या किया आपको सबको मालूम है.
तो इंडस्ट्रियलिस्ट डरने के लिए और इनसे बात करने के लिए ये भी होता है, ये आपने सब देखा है। इसलिए अभी जो वातावरण है, अभी जो सीएम साहब काम कर रहे हैं तो सक्षम तरीके से कर रहे हैं, दोनों डिप्यूटी सीएम का उनको सपोर्ट है, इसलिए इंडस्ट्रियलिस्ट बहुत महाराष्ट्र में आएंगे और इस साल का हमारा एमओयू रहेगा वो सबसे ज्यादा रहेगा। देखा कि जिस तरह से पाकिस्तान में खेल आया है, अरविंद सावंत ने बयान दिया कि पहले से ही वहां पे जो उनकी बड़ी सुरक्षा की जेल सुरक्षा वो हटा दी सरकार ने, अब ये सरकार की एक साजिश हो सकती है। सरकार किसकी भी सुरक्षा हो, छोटे से छोटे नागरिक की हो या लीडर की हो, उसकी सब जिम्मेदारी लेता है और अगर कोई थ्रेट आ गया है तो उसकी जिम्मेदारी सरकार के ऊपर रहेगी, तो सुरक्षा देंगे। उसमें गृह मंत्री खुद इंटरेस्ट लेके काम करेंगे। तर अंगणवाडी योजनेला बंद केला पाहिजे. पुनरुत्थान विभागावरती काहीतरी काय याचिका दाखल केली. त्या काळात संतोष होता, त्या काळात योग्य औषधं न मिळाल्यामुळे 78,000 बालकं कुपोषित झाली. नाही, त्यांनी काय याचिका दाखल केली मला माहित नाही, परंतु मला अंगणवाडी सेविकांना सगळ्या भगिनींना एक हातजोडून विनंती करायची आहे की त्यांच्या पगारवाढीसाठी किंवा त्यांच्या अजून काही मागण्या आहेत त्याच्यासाठी सरकार हे सकारात्मक आहे. 10 महिन्यापूर्वी की 7-8 महिन्यापूर्वी त्यांच्या पगारामध्ये वाढ केलेली आहे, भविष्यामध्ये देखील होऊ शकते. त्यांच्यासाठी मोबाईल सारखी सुविधा देखील आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामुळे बाकीच्या लहान मुलांचा जनतेचा देखील विचार त्यांनी करावा ही सरकार म्हणून मी त्याला विनंती करतो. आणि ज्या काही मागण्या असतील त्या मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होईल, त्याचं मार्ग निघेल. दक्षिण प्रदेश मैं टिकट बांटने के लिए उद्योग मंत्री नहीं बना हूँ, इसका पूरा अधिकार एकनाथ शिंदे साहब को है. त्याच्यानंतर शंकराचार्य यांचं तोड करण्यात येते. एका बाजूला नारायण राणे सुद्धा म्हणतात की शंकराचार्य धर्मासाठी योगदान काय आहे. मला वाटतं राम मंदिर आणि शंकराचार्य हा माझ्या आवाक्याच्या बाहेरचा त्या परिस्थितीत सगळे मंदिर जहाँ बनाएंगे वहाँ टिकट बदल चाहिए. त्याच्यामध्ये अयोध्येत जाऊन 3 किलोमीटर लांब दूर मंदिर बना रहे हैं, कहाँ पे नहीं बना रहे, 3 किलोमीटर दूर बना रहे. मी विश्वासानं सांगतो, विश्वासानं पहिलं मराठीमध्ये सांगतो, मग विश्वासानं सांगतो. 8 दिवसापूर्वी मी स्वतः अयोध्येला गेलो होतो सीतांची साहेब. रामलल्लाचं आम्ही दर्शन घेतलं, जिथे आता आहे तिथे पण. आणि तिथनं 5 फुटावर बाहेर येईल, 5 फुटावर बाहेर येईल, 5 फुटा त्याच्या जास्त पलीकडे नाही, ती 10 फूट असेल, तिथं उभं राहून राम मंदिर कुठं बनतंय ते आम्हाला संपर्क राहायची होती, तिथं दाखवत होते. म्हणजे इथनं जास्तीत जास्त माझ्या बंगल्याचा जो गडगा आहे ते राम मंदिराची इमारत आहे. मी काय सांगितलं, जे काय सांगायचं ते वाढवून सांगायचं. 30 मीटर असेल 3 किलोमीटर, 25 मीटर असेल 25 किलोमीटर. थ्रेट आला म्हणजे दहशतवादी आता आले जिथपर्यंत म्हणजे बांद्र्यापर्यंत, असं हे करायचं. हे जी काय पद्धत आहे ना, मला असं वाटतं राम मंदिराच्या बाबतीत काहीतरी असं राजकारण नको करूया. प्रभू रामचंद्र कोणाला माफ करणार नाही. मी साक्षीदार आहे. मी 8 दिवसापूर्वी जाऊन आलो अयोध्येला. मी स्वतः चंपकराय साहेब तिथले आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला त्या रामलल्लाचं दर्शन दिलं आणि तिथनं राम मंदिर कुठं होणार आहे, 4 मंदिरं कशी होणार आहेत, मूर्ती कशी ठेवली जाणार, ही सगळी माहिती आम्हाला दिली. काय असतं, महाराष्ट्रातली जनता फार सुज्ञ आहे. त्याच्यामुळे अशा पत्रकार परिषदेकडे किंवा राम मंदिर 3 किलोमीटर बाहेर बांधलंय त्यावर काही विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः जाऊन आलोय, त्याच्यामुळे हा त्यांचा दावा मी खोडून काढलेला आहे. मैं खुद 8 दिन पहले अयोध्या में जाके आया. राम लल्ला का भी मैंने दर्शन लिया था और उसके बाद वहां के जो ट्रस्टी है उन्होंने राम मंदिर कहाँ बन रहा है वो भी हम सबको दिखाया है. मेरे ख्याल से जहां अभी रामलल्ला का दर्शन हम लेते हैं उसके बाजू में 50 मीटर के ऊपर बाद में तो राम मंदिर हो रहा है. इसलिए ये कुछ सुबह बोले कि ऊपर आप विश्वास मत रखो. यांची जमीन परिषद कामासाठी जे कोकणातील जमीन त्या जमीन परिषद किती महत्वाचं आहे किंवा कसं बघतो याचं समर्थन आहे. पक्ष म्हणून त्यांनी काही कार्यक्रम करावा त्यांचा प्रश्न आहे, पण मी या मताशी सहमत नक्की आहे उद्योग मंत्री म्हणून की शेतकऱ्यांनी जमिनी ह्या इन्व्हेस्टरला देण्यापेक्षा जर MIDC होत असेल
जर MSRDCची डेव्हलपमेंट होत असेल, जर सिडकोची डेव्हलपमेंट होत असेल, जर MMRDAची डेव्हलपमेंट होत असेल, तर शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टरला जमीन विकण्यापेक्षा थेट जर शासनाला विकली तर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट मोबदला त्यांना मिळू शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे करावं या मताचा मी देखील आहे.